मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला पटकन किचनमध्ये जाते आणि अद्वैतला आवडते ना सेम तशी स्ट्रॉंग कॉफी बनवत असते। तेव्हा ती त्याचा फोटो इकडे लगेच काढते आणि अद्वैतला मोबाईलवर सेंड करते। तेव्हा अद्वैत इकडे बसलेला असतो कारण त्याला स्ट्रॉंग कॉफी हवी असते। कलाने पाठवलेला फोटो तो पाहतो आणि लगेच फोटो पाहून त्याला असं वाटतं की ही बरोबर आता मला ब्लॅकमेल करायला लागली। तो म्हणतो ब्लॅकमेल कसं करायचं ना हे या मुलीकडून शिकावं, हिला ना नेहमी स्वतःच म्हणणं खरं करायचं असतं, असं म्हणून अद्वैत आता पाय आपटतच रूमकडे जातो। दुसरीकडे आता कलाचे बाबा किचनमध्ये येतात आणि कलाला विचारतात की काय ग, काय झालं काय? तेव्हा ती आता गालात हसते आणि म्हणते आता मात्र चांदेकर आहे ना इकडे यायला एका पायावर तयार होणार। तेव्हा कलाचे बाबा विचारतात काय ग जावई बापू इकडे येणार आहे का? मग आता कला म्हणते हो बाबा, अहो मी माझी कपड्यांची बॅग विसरले ना तिकडे, त्यामुळे तो येतोय घेऊन आता। मग त्यावेळी आता कलाचे बाबा रागात विचारतात अगं 4 दिवस राहायला आली ना, मग बॅग कशी विसरली अचानक? तेव्हा ती आता म्हणते सॉरी बाबा, मी पुन्हा नाही विसरणार। तेव्हा ते आता म्हणतात अवघड आहे तुझं खरंच। मला आता सारखी हसतच असते कारण तिला माहीत असतं की अद्वैतचा वीक पॉईंट नक्की काय आहे आणि त्याला स्ट्रॉंग कॉफीशिवाय जमत नाही, म्हणून तिने बरोबर त्याला ब्लॅकमेल केलेलं असतं। दुसरीकडे अद्वैत कलाची बॅग भरतो आणि लगेच कलाकडे निघालेला असतो। सरोज आणि रोहिणी या दोघीही आता हॉलमध्ये असतात। त्यावेळी आता सरोज विचारते अद्वैत, अरे कुठे चाललास तू? थांब ना जरा, अरे मला सांगून तरी जा। तेव्हा तो म्हणतो नाही आई, खूप घाई आहे, मला जावं लागेल, मी आल्यानंतर सांगतो तुला कुठे जायचंय। तेव्हा आता सरोज म्हणते कमाल आहे मुलाची, कुठे गेला असेल काय माहीत। त्याच वेळी आता रोहिणी लगेच सरोजचे कान भरू लागते आणि म्हणते सरोज वहिनी, अगं ती कला आहे ना ती सुद्धा तिच्या माहेरी अशीच पटकन गेली होती आणि त्यानंतर तो तिची बॅग घेऊन गेलाय बघ आता। अगं त्या कलाच्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून ती कारण सांगून तिकडे गेली आहे असं वाटतंय आणि बॅग न घेता ती गेली आणि तिने तुझ्या मुलाला फरमान सोडलं की बॅग घेऊन ये म्हणून आणि हा लगेच गेला तिकडे बॅग घेऊन, कारण तिला माहीत आहे जर मी बॅग घेऊन नाही आले ना तर अद्वैत लगेच माझ्या पाठीमागे येणार। अगं तुझ्या मुलाचं ना तुझ्या सुनेने ना अगदी माकड करून टाकले, असा सरोजला ती टोमणा मारते। त्याचवेळी सरोज रागातच जेव्हा तेथून जाते ना तेव्हा मात्र रोहिणी मनातच विचार करते सरोज वहिनी, तुझं तुझ्या मुलावर किती लक्ष आहे ना हे मला नाही माहीत, परंतु तुझ्या मुलावर ना माझं अगदी बारीक लक्ष आहे। आता हा तिकडे काय करतो, किती वेळ थांबणार आहे हे मला बघायचंच आहे, असं म्हणून रोहिणी मनात विचार करते। दुसरीकडे राहुल रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर तो फोनवर बोलत असतो। तो आता अगदी रोमॅन्टिक होऊन बोलत असतो की किती दिवस झाले आपण भेटलो सुद्धा नाही, आज भेटूयात का आपण, मी 5 स्टार हॉटेलमध्ये एखादी रूम बुक करतो। त्यावेळी आता असं त्याचं बोलणं हे सगळं नैना दरवाजातूनच ऐकते आणि तिला आता एका क्षणी धक्काच बसतो। तेव्हा ती आता लगेच त्याचं सर्व बोलणं ऐकण्यासाठी पुढे येते। मग आता राहुल अजूनच विचित्र भाषेत त्या गर्लफ्रेंड बरोबर बोलू लागतो की मी चायनीज ऑर्डर करेल तुझ्यासाठी, त्याचबरोबर तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करेन, तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येईल, तू येशील ना, मी रूम बुक करतोय आणि त्यानंतर आपण गाणी ऐकू, चालेल ना? तेव्हा नैनाला आता धक्काच बसतो। तेव्हा तो आता पुढे बोलू लागतो की काय काय म्हणालीस, तुला काय वाटलं दुसरं काही? अगं नाही नाही तसं नाही, माझ्या बायकोबद्दल बोलतीयस का तू? अगं माझी बायको माहेरी गेलीये। तेव्हा नैनाला आता अजूनच राग येतो। तेव्हा ती आता लगेच राहुलजवळ जाते। तेव्हा राहुल आता खूप रागात तिच्याकडे पाहतो आणि बाजूला व्हायचं असं रागातच म्हणतो। त्यावेळी नैना थोडी बाजूला जाते खरं, पण मनातल्या मनात विचार करू लागते की या राहुलला ना आज काहीही झालं तरी मी कुठेही जाऊ देणारच नाहीये, असं म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते। तर आता तिला खिजवण्यासाठी म्हणून मुद्दाम राहुल हा त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर अजूनच विचित्र भाषेत बोलू लागतो आणि स्वीट हार्ट वगैरे शब्द बोलून रूममध्ये फक्त तू आणि मीच असू असं म्हणतो।
इकडे अद्वैत हा आता कलाच्या घरी आलेला असतो तेव्हा जावई बापू, अहो कशाला तुम्ही घेऊन आलात ही बॅग, असं आता ते अद्वैतला विचारतात. त्यावेळी आता कला तेथे पाणी घेऊन येते आणि म्हणते, काही नाही हो बाबा, त्याचं काम असल्यानंतर मी करते ना, आणि मग माझं काम असल्यावर त्याने केलं, झाली फिटनफाट, असं म्हणून ती तिच्या बाबांना सांगते. त्यावेळी आता तिचे बाबा म्हणतात, कले, मी तुला हे संस्कार दिलेत का? अगं जावई बापू म्हणजे देवासमान असतात आणि तू त्यांच्याबरोबर अशी बोलतेस, तुला काही कळतं की नाही? मी दिलेले संस्कार तू विसरलीस का काय, असं म्हणून ते आता खूपच चिडतात. त्यावेळी आता कला म्हणते, बाबा राहू द्यात, काही हरकत नाही. मग त्यानंतर आता काय ग काजे, आईला गोळ्या लिहून दिल्या होत्या डॉक्टरांनी, त्या घेऊन यायच्या आहेत ना, असं म्हणून आता कलाचे बाबा हे अद्वैतला विचारून तेथून जातात. त्यावेळी काजलसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते. त्यावेळी आता अद्वैत हा कलाला म्हणतो, हे घे तुझी बॅग घे आणि तुझ्या साडीला मॅच होईल ना असे ब्लाऊजसुद्धा मी घेऊन आलोय, त्यामध्ये नीट बघ, नाही तर मलाच बोलशील. कला आता हसते आणि म्हणते, असं उपकार केल्यासारखं बोलू नकोस ना रे चांदेकर. त्यानंतर आता तो म्हणतो की तू ना खूप खरंच अतिशहाणी आहेस, इथे बॅग विसरून आली तर आली आणि उलट मलाच बोलतेस. इथे घरी आल्यानंतर माझं पूर्ण रुटीन बिघडलं, तुला कळतं की नाही काही? अगं मला कॉफी नाही मिळाली तर माझं डोकं चढलं इथे, आण पटकन चल कॉफी. तेव्हा ती म्हणते, काय तुझं रुटीन बिघडलं? तू मला आता बोलणार आहेस का? मी तुला देणारच नाही कॉफी, तुझ्यासाठी जी कॉफी बनवली ना ती बाकी इतर सर्वांना देते, असं म्हणून कला मोठ्या तोऱ्यातच आता तेथून जाते. त्यावेळी अद्वैत म्हणतो, अति शहाणी कुठली, इथे बॅग विसरून आली, मी तिची बॅग घेऊन आलोय आणि आता कॉफी देणार नाही म्हणे, असं म्हणून तो तेथेच बसून राहतो. आणि काय समजतेस काय स्वतःला, असंही कलाबद्दल म्हणतो. तेवढ्यातच तेथे कलाचे बाबा येत विचारतात, जावई बापू तुम्ही काही म्हटलात का? तेव्हा अद्वैत गप्प होत म्हणतो, नाही असं काही म्हटलो नाही विशेष. त्याच वेळी आता, काय ग तायडे, कॉफी केली आहे का? जायफळचा खूप छान स्मेल येतोय, माझ्यासाठी 2 कप आण, असं काजल म्हणते. तर आता कला म्हणते, हो येते घेऊन. मग त्यावेळी ती तिच्या बाबांना विचारते, बाबा अहो तुम्ही घेणार ना? मग ते म्हणतात, हो घेईल. अद्वैतच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं की कधी एकदा ही कला मला कॉफी देतीये. त्याच वेळी आता कलाचे बाबा म्हणू लागतात की अद्वैतराव, अहो काय झालंय ना, आमची संगी आहे ना बिनकामाचा ताण घेत बसते आणि मग हे सगळं काही घडतं. त्यावेळी अचानक हे झालंच कसं, असं अद्वैत विचारतो. मला भेटायचंय त्यांना, परंतु मी नंतर भेटतो आता. त्यावेळी आता कलाचे बाबा म्हणतात, काही नाही, नेहमीचाच आजार आहे, पण काळजी घेतल्यानंतर तो नंतरचा त्रास कमी होतो ना. त्यानंतर कला आता तेथे येते आणि काजल व तिच्या बाबांना कॉफी देते. अद्वैतला ती कॉफीच देत नाही. हे पाहून आता कलाचे बाबा आता विचारतात, कले अगं दे की यांना जावई बापूंना कॉफी. तेव्हा ती आता म्हणते की मी विचारलं होतं चांदेकरला कॉफी पाहिजे का, पण तो नाही म्हणाला. मग आता अद्वैतला काय बोलावं ते सुचत नाही, त्याला आता खूपच राग आलेला असतो. मग आता तो रागातच तिच्याकडे जेव्हा पाहतो ना तेव्हा ती हळूच म्हणते, चांदेकर हे बघ, मी ही तुझी खोली नाही आहे हां, तुझं इथे मी अजिबात चालून घेणार नाही काही, कारण हे माझ्या आईवडिलांचं घर आहे, त्यामुळे गप्प बसायचं. म्हणून ती अद्वैतवर हसते आणि त्याचबरोबर लगेच बाबांना विचारते, सांगा ना बाबा, अहो कॉफी कशी झाली आहे? त्यावेळी तिचे आता बाबा म्हणतात की कॉफी 1 नंबर झाली आहे, कॉफी प्यावी तर तुझ्याच हातची. मग आता इकडे अद्वैतच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं आणि कला ते सगळं पाहत असते की याला कॉफी हवी आहे. मग आता पहिली अद्वैतरावांची कॉफी घेऊन ये, असं कलाचे बाबा म्हणतात. तेव्हा कला म्हणते, पण त्याला नको आहे ना. बरं तुम्ही म्हणताय ना तर येते घेऊन, असं म्हणून कला आतमध्ये जाते. कलाचे बाबा आता म्हणू लागतात की आमची कला ना पहिल्यापासून अगदी छान कॉफी बनवते, परंतु चांदेकरांकडे गेल्यापासून ना अगदी फक्कडच कॉफी बनवायला लागली. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो, हो बरोबर बोललात हा बाबा तुम्ही. तेव्हा कला आता तेथे येते आणि लगेच अद्वैतला कॉफी देऊ लागते आणि पुन्हा कॉफीचा कप मागे घेत ती आता म्हणते, नाही बाबा हां, मी नाही देणार याला, कारण 1च कप कॉफी उरली आणि ती मला हवी आहे आता.
तेव्हा अद्वैतला कलाचा आता खूप राग आलेला असतो. तेव्हा कलाचे बाबा अजूनच तिच्यावर ओरडतात. तेव्हा आता कला ऐकतच नाही. हे पाहून आता अद्वैत म्हणतो, पाहिलं ना मिस्टर खरे, अहो ही तुमचं नाही ऐकत तर माझं कुठून ऐकणार आहे. अशीच हट्टी आहे ही तुमची कला, अजिबात ऐकत नाही हां. तेव्हा चांदेकर थोडी जागा देना बसायला, असं म्हणून आता कला त्याला बाजूला व्हायला सांगते. तेव्हा ती अद्वैत शेजारी बसते आणि कॉफीचा एक घोट घेत, खूप मस्त कॉफी झाली आहे हो की नाही बाबा, असं म्हणते. मग पुन्हा एकदा कलाचे बाबा तिच्यावर ओरडतात. अद्वैतरावांना कॉफी करून दे असं म्हणतात. मग आता त्यावेळी आता कला म्हणते, थांबा थांबा जरा. मग तेवढ्यातच संगीताचा आवाज येतो. तेव्हा आता कला म्हणते, बाबा अहो आई आवाज देते, जा पटकन आतमध्ये. तेव्हा ती त्यांना तेथून घालवूनच देते. काजल देखील आता बाबांच्या पाठोपाठ जाते. मग आता अद्वैत म्हणतो की खडूस कुठली, मी ना अजिबात तुझं ऐकणारच नाही, असं म्हणून आता लगेच तो तिच्या हातातून तो कॉफीचा कप घेतो आणि म्हणतो, मला पिऊन देत नाही काय कॉफी, तुला सुद्धा मी कॉफी अजिबात पिऊन सुद्धा देणार नाही, असं म्हणून तिच्या हातातून तो कपच ओढून घेतो. तेव्हा तो कॉफीचा कपच घेऊन आता पळू लागतो. तेव्हा आता ती त्याच्या पाठीमागे धावत असते आणि म्हणते की हे बघ, तू माझ्या घरात दादागिरी करतोस का, आता कॉफी खाली सांडणार नाही याची सुद्धा तो अगदी वेळोवेळी दक्षता घेत असतो. त्यावेळी तू मला ॲटिट्यूड का दाखवतोस रे चांदेकर, तेव्हा आता तू मला इरिटेट करते त्याचं काय, आता अद्वैत विचारतो. कला म्हणते, एकदाच म्हण ना की माझ्या हातची कॉफी पिण्यासाठी तू इथे आला आहेस. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, आलोय बाई तुझ्या हातची कॉफी पिण्यासाठी मी इथे, असं म्हणून तो कलाची उष्टीच कॉफी आता पितो आणि त्याला खरंच खूप आनंद होतो. कारण आता त्याचा मूड अगदी रिलॅक्स झालेला असतो, ठीक झालेला असतो. त्यावेळी कला म्हणते, चांदेकर तू माझी उष्टी कॉफी पिलास, असं म्हणून हळूच ती त्याच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असते आणि गालातच हसते. दुसरीकडे रोहिणी आता रूममध्ये असते. तेवढ्यातच तेथे आता मॉम इन लॉ असं म्हणत तेथे नैना येते. आता काय झालं असं रोहिणी रागातच विचारते. त्यावेळी नैना जरा घाबरलेली असते आणि मग ती आता सांगू लागते राहुलबद्दल. तेव्हा राहुलचं मला काही सांगू नको असं रोहिणी म्हणते, कारण तो माझा मुलगा आहे आणि तू माझ्या रूममध्ये असं नॉक करून यायचं होतं, थोडीसुद्धा अक्कल नाही का, असं रागातच ती विचारते. तेव्हा ती म्हणते, सॉरी मी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन, परंतु त्याचं लग्न झालेलं असताना तो वेगळ्याच कोणत्या तरी मुलीला भेटायला चाललाय, तुम्ही त्याला अगोदर अडवा, जर बाहेर ही गोष्ट समजली तर काय होईल, असं म्हणून नैना आता रोहिणीला राहुलला थांबवायला सांगते. तेव्हा रोहिणी म्हणते, शटअप, आता ब्लॅकमेल अजिबात करायचं नाही, तू काय केलं आहेस ना, तुझ्या नवऱ्याकडे लक्ष नाही दिलं म्हणून तो असा बाहेर जातो, मी नाही त्याला काही बीही अडवणार, समजलं, भोग तुझ्या आता कर्माची फळं, तू बायको म्हणून कमी पडली आहेस, आता निघ बरं इथून, असं म्हणून रोहिणी तिच्या रूममधून नैनाला हाकलवून लावत असते. तेव्हा नैना मात्र तेथेच उभी राहते. त्यावेळी आता मला अजिबात मॉम इन लॉ म्हणायचं नाही असं रोहिणी म्हणते. त्यानंतर आता नैना अजूनच रोहिणीला समजवण्याचा प्रयत्न करते. रोहिणी म्हणते, आलीच आहे ना माझ्या रूममध्ये तर सगळ्या साड्या मस्त अशा प्रेस करून ठेव, असं म्हणून ती आता तेथून जाते. तर नैनाला आता खूपच राग येतो. बाहेर सरोज आता हॉलमध्ये अद्वैत कधी येतो त्याची वाटच पाहत उभी असते. ते अजूनही अद्वैत आलेला नसतो, त्यामुळे सरोज चिडते. अंजूला खूप मोठ्याने आवाज देते. आता अंजूही तेथे येते आणि विचारते की काय झालं, मी आत्ता ना तुमच्याकडेच येणार होते, कारण स्वयंपाकाला काय बनवू ना हे तुम्हाला विचारायचं होतं. त्यावेळी आजपर्यंत मला असं कधी विचारलं नाही आणि आत्ताच का विचारलं, असं आता सरोज रागातच म्हणते. अंजू म्हणते की नेहमी कलाताई असतात ना आणि त्यांचा बेत कसा एकदम फक्कड असतो. मग आता सरोज खूपच रागात अंजूकडे पाहते. तेवढ्यातच रोहिणी आता तेथे येते. त्यानंतर आता सरोज म्हणते, हे बघ, एवढे वर्ष तू या घरामध्ये काम करते, कुणाच्या आवडीनिवडी काय आहेत, कुणाला कसली ॲलर्जी आहे, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडत नाही, हे तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे ना, मग अजिबात मला इथून पुढे विचारायला यायचं नाही आणि इथून पुढे कुणावर कधी अवलंबून सुद्धा राहायचं नाही, असं सरोज अंजूला रागातच म्हणते. त्यावेळी आता रोहिणी म्हणते की बापरे, आज वातावरण ना खूप तापलेलं दिसतंय, चला रोहिणी मॅडम आता एक फक्त ठिणगी टाकायची
म्हणजे कसा वनवा पेटेल असं म्हणून रोहिणी खुश होते. त्याच वेळी इकडे अंजू विचारते, सरोज मॅडम तुम्ही मला इकडे बोलवलं, काही काम होतं का? त्यावेळी हो होतं ना काम, मी हे विचारायला तुला बोलवलं, अद्वैत आला की नाही घरी? तेव्हा अद्वैत दादा अजून आले नाहीत असं अंजू म्हणते. रोहिणीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अंजूला इथून जा अगोदर असं म्हणते. लगेचच तेथे आता रोहिणी येते आणि म्हणते, काय ग सरोज वहिनी, अद्वैत अजून आला नाही का? म्हणजे खूप वेळ झालाय ना तो तिकडे जाऊन. अगं मला असं वाटतंय आज त्याचा तिकडे राहण्याचा प्लॅन वगैरे नसेल ना? सरोज रागातच म्हणते, गप्प बस ग, मला सगळं कळतंय, त्यामुळे मला पुन्हा पुन्हा विचारू नकोस तू, असं म्हणून रोहिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती अद्वैतला कॉल करते. त्याच वेळी आता इकडे अद्वैतला त्याच्या आईचा कॉल आलेला तो पाहतो आणि लगेच कॉल रिसीव करतो. मग सरोज म्हणते, अरे किती वेळा तुला कॉल करायचा, अरे माझा नंबर फ्लॅश होताना तुला दिसत असेल ना, ती इथे नाही तर तिच्या पाठीमागे पळायची लगेच तुला गरज होती का? असं म्हणून सरोज त्याच्यावर भडकते. तो एकदम शांतपणे सगळं बोलणं ऐकून घेत असतो, कारण त्याला आता कॉफी मिळालेली असते. सरोज म्हणते, काय जेवून येणार आहे का तू तिकडून? आम्हाला ती नसेल तर इथेच जेवावं लागेल ना, ये पटकन घरी. तेव्हा अद्वैत हो असं म्हणतो. इकडे अद्वैत हा आता म्हणतो की मला जायला हवं. मग आता लगेच निघालात का दाजी असं आता काजल विचारते. तेव्हा आता नाही, मला मिसेस खरेंना भेटायचंय असं अद्वैत म्हणतो आणि लगेच संगीताला भेटण्यासाठी जातो. दुसरीकडे रोहिणी आता आगीत तेल ओतण्याचं काम करत असते आणि म्हणते, पाहिलं ना तो अद्वैत तुला न सांगता गेला तर गेला आणि आता असा सगळं काही बायकोचं ऐकतोय. तुला न सांगता तो तिकडे गेला म्हणजे तुला कळतंय का? अगं तो सगळं तिचंच ऐकायला लागलंय आजकाल. आता तो तिकडे जाणार होता तर त्याने तुला फोन करून तसं कळवायचं ना. आता लगेच तू त्याला कॉल करणार आणि मग त्याची इच्छा असेल तरच तो कॉल रिसीव करणार आणि मग तुझ्याबरोबर बोलणार. अगं तिच्या एकाच फोनवर तो तिकडे धावत गेला. पण तुला सांगू का, आईपेक्षा आता मोठी त्याच्यासाठी बायकोच झाली आहे. तेव्हा आता रोहिणीला खूपच रागात सरोज ओरडते की रोहिणी जरा गप्पा बस. मग आबा धावतच बाहेर येतात आणि काय झालं सरोज असं विचारतात. त्याच वेळी आता मी सांगते ना डॅड असं म्हणून ती कला माहेरी गेली आणि ती अर्धवट मुलगी आहे ना, गेली तर गेली, बॅग न घेताच गेली. म्हणून अद्वैत गेला लगेच तिची बॅग घेऊन तिच्या पाठीपाठी आणि आता इतका वेळ झालाय आणि आला नाहीये, मी हेच बोलत होते. तेव्हा आबा म्हणतात, मग काय झालं, येईल ना तो? सरोज अजिबात काळजी करू नको, तो येईल असं म्हणून आता आबा तिला शांत राहायला सांगतात. त्याच वेळी नैना तेथे येते आणि विचारते, काही झालंय का? मग सरोज रागातच म्हणते, तू आणि तुझी बहीण मिळून आमच्या घरामध्ये ना नुसता धिंगाणा घातलाय. इथे आमच्याच घरामध्ये आम्हाला शांतता नाहीये. तेव्हा तू आमच्या घरामध्ये काम करायला आली आहेस ना, जा ना आता, मग निघ असं सरोज तिच्यावर ओरडते. तेव्हा नैना आता मनातच विचार करते, हा म्हातारा तर इथेच बसलाय, आता मीठ घालून काहीतरी करायलाच हवं. त्यानंतर आता सर्वांना इम्प्रेस करण्यासाठी म्हणून नैना म्हणते, अंजू तू काही चिरत बसू नकोस हा, मी सगळं करते. तेव्हा रोहिणी आता तिच्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर नैना म्हणते, काय आहे ना, आजकाल मीच करते ना सगळ्यांचं सगळं काही. तेव्हा अंजूला म्हणते, आले ग अंजू असं म्हणून ती किचनमध्ये जाते. तर सरोज अजूनच सारखा सारखा अद्वैतला कॉल करत असते. इकडे अद्वैत आता संगीताला विचारतो, मिसेस खरे हो तुम्हाला काय झालं, तुम्ही एवढं कसलं टेन्शन घेतलंय? मग आता ती म्हणते, काही नाही हो, वय झालंय ना आता, त्यामुळे थोडं थोडं आता दुखणं चालू होणारच. मग आता त्यावेळी वय वगैरे असं काही नसतं, आमचे आबा पाहिले ना अजून किती ठणठणीत आहेत आणि कुणी म्हणेल का त्यांना म्हातारं, सांगा बरं असं अद्वैत त्यांना समजावतो. त्याच वेळी आता कलाचे बाबा म्हणतात, आमची संगीना सारखा कसलाही विचार करत बसते आणि मग आजारी पडते. तेव्हा विचार करू नका अजिबात कसलाही, सगळं काही ठीक होईल, सगळं अगदी मस्त होईल असं अद्वैत म्हणतो आणि विचारतो की आता मी जाऊ का? तेव्हा तू लगेच निघालास असं कला विचारते. तेव्हा तो म्हणतो, हो निघालो आता. मग आता तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा हा अगोदर असं अद्वैत म्हणतो आणि जास्तीत जास्त आराम करा. त्यावेळी कला आता अद्वैतकडे खूप प्रेमाने पाहते आणि मनातच विचार करू लागते की मी तिथे नाहीये ना त्या घरी, त्याला करमणार नाही, म्हणून म्हणतोय माझ्या आईला की लवकरात लवकर बऱ्या व्हा म्हणून. तसा चांदेकरला मी चांगलाच ओळखते, मला माहीत आहे ना त्याला करमणारच नाही. तर कलाचे बाबा म्हणतात की आम्ही सर्वजण बाहेर थांबतो, कारण
आता तुला आराम करायला हवा संगे. त्यावेळी आता संगीता म्हणते की थांबा हो, काही हरकत नाही. पण आता कलाचे बाबा सर्वांना बाहेर घेऊनच जातात. तर दुसरीकडे राहुल आता त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला निघालेला असताना नैना त्याची वाटच अडवते आणि म्हणते की अजिबात जायचं नाही हा. तेव्हा तो म्हणतो तुला माहीत आहे की मी कुठे चाललोय, त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको असं म्हणून तो तिला रोखतो. त्यावेळी ती म्हणते गप्प बसा राहुल, जाऊ नको. मग तो अजूनच तिच्यावर भडकतो. इकडे अद्वैतचा तिथे टिपॉयवरच फोन राहिलेला असतो आणि तो बाहेर आता सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतो. त्यावेळी आता काजल म्हणते की अगं फोन राहिला बघ जिजूंचा. त्यावेळी आता कला म्हणते हो देऊन येते ना मी असं म्हणून. ए चांदोबा थांब, ए चांदेकर थांब. तेव्हा ती आता त्याच्या पाठीमागेच पळते. तेव्हा अद्वैत म्हणतो आता काय. त्यावेळी आता ती म्हणते तुझी एक महत्त्वाची वस्तू माझ्याकडे आहे, त्यामुळे नीट बोलायचं हा. मग आता तो चेक करतो तर मोबाईल तिच्याकडे असतो. कला म्हणते हाच मोबाईल तो आतमध्ये राहिला होता. तर आता तू तर मिस्टर परफेक्शनिस्ट आहे आणि मग विसरतो कशा काही गोष्टी असं आता कला त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो वाद घालत बसू नकोस ना गं, मला जावं लागेल, आईने कॉल केलाय मला. मग आता तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून माझा हा असा गोंधळ उडतो असं अद्वैत म्हणतो आणि तेथून जातो. त्यावेळी कला म्हणते अजून 2 मिनिट थांबला असता तर काही बिघडलं असतं का असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे सरोज आता दरवाजाकडे डोळे लावूनच बसलेली असते की कधी एकदा अद्वैत येईल. मग आता रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तुला माहीत नाही परंतु अद्वैत ना तो कलाच्या ताटाखालचा मांजर झालाय. कारण आता ती म्हणेल ना तशीच त्याची पूर्व दिशा आहे. मग आता नैनाही त्या दोघींकडे पाहतच राहते. त्यावेळी सरोज म्हणते बरोबर आहे, तो तिकडे गेला ना की तिकडचाच होऊन राहतो, कारण त्या मुलीने ना पार त्याला गुलाम करून टाकले. तेव्हा रोहिणी म्हणते सरोज वहिनी तुला सांगू का, आता ती जोपर्यंत तिकडे आहे ना तोपर्यंत हा रोज तिकडे त्या खरेच्या घरी जाणार. बघ आता उद्या परवा आणि तेरवा तो तिकडे जातो की नाही. तर दुसरीकडे अद्वैत गाडीत बसतो. त्यावेळी चांदेकर असं म्हणून कला पुन्हा त्याच्या समोर येते. तेव्हा ती म्हणते अरे माझ्या हातची कॉफी प्यायला आहे ना, मग हसून जरा मला बाय म्हण ना. तेव्हा तो आता असं हसतो आणि तिला बाय म्हणतो. तेव्हा कला खूपच खुश होते आणि म्हणते आजचा दिवस तर सोबत घालवला, परंतु उद्याचं काय, आता मिशन उद्याचा दिवस. तर दुसरीकडे सरोज म्हणते आता हा अद्वैत उद्या कसा ना त्या कलाला भेटायला जातो ते मी बघतेच. तर दुसरीकडे कला मात्र आता अद्वैतकडे पाहून अजून हसत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कला आणि अद्वैत एकमेकांना व्हिडिओ कॉल करतात. अद्वैत म्हणतो मला ना कुणाशी तरी तुझी भेट घडवून द्यायची आहे. त्याच वेळी आता कला म्हणते कुणीच तर दिसत नाहीये. मग आता तो म्हणतो शांतता. त्याच वेळी आता तो आपापलं काम करू लागतो आणि व्हिडिओ कॉल तसाच सुरू ठेवतो आणि म्हणतो बघ आज तू इथे रूममध्ये नाही तर किती शांतता आहे असं म्हणून तो एकदम रिलॅक्स होतो. कला इकडून त्याला म्हणते हे बघ फक्त 4 दिवसांचं हे सुख तू उपभोग हां, कारण मी तिकडे आल्यानंतर फक्त माझंच राज्य असणार. म्हणतो आता मी फोन ठेवतो कारण तू सतत मला पाहत असते असं मला फील होतं. तर दुसरीकडे कला सारखी सारखी अद्वैतला कॉल करत असते. तर अद्वैत हा गाडीत असल्यामुळे आता तो कॉल रिसीव करत नाही. पण सरोज आता तेथे त्याच्या जवळच असते आणि ती सारखा सारखा कलाचा फोन कट करते. तेव्हा अद्वैत हा सरोजकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.